Hello friends, we study about the AP, GP, HP and AGP in the chapter sequence and series. There are four geometric, arithmetic, geometric, harmonic and arithmetico-geometric progression. हे सगळे आपण डिटेल घेतलेत. AP 10th ला तुम्हाला झाली. AP फर्स्ट टर्म इज ए डिफरन्स डी गिवन बाय A comma A plus D, A plus 2D, A plus 3D and so on. In the AP, nth term given by the formula A plus n minus 1D. Sum of n terms in AP is given by the formula n by 2 in bracket 2A plus n minus 1D. हे complete 10th ला झालेली. न्यू काय शिकलो आपण आता 11th मध्ये GP. GP मध्ये फर्स्ट टर्म आहे रेशो R. सो फर्स्ट टर्म आहे सेकंड AR, थर्ड AR स्क्वेअर, AR क्यूब अँड सो ऑन. याला जर तुम्ही लॉजिकली लक्षात घेतलं तर nth टर्म A इंटू R रेस टू n मायनस 1, थर्ड टर्म पॉवर 2 आहे, फोर्थ टर्म पॉवर 3 आहे. सो nth टर्म पॉवर 1 न कमी आहे n मायनस 1. टर्म nth टर्म इन GP. Then sum of numbers in GP given by the formula A in bracket R raised to n minus 1 upon R minus 1. इथं जीपीच्या समला जास्त फॉर्म्युले आहेत. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा? R not equal to 1 असेल तर. when R equal to 1 sequence becomes A and so on. So sum is NA. R equal to 1 असेल ना, sum is NA. R minus 1 असेल तर सम A येते नाही तर 0 येते. फॉर्म्युले घेतलेत, प्रॉब्लेम घेतलेत, पण मी रिपीट तुम्हाला फक्त डिस्कशन करायला 2 मिनिटात हे डिस्कशन तुमचं संपून जाते. जीपी अशी असते. nth टर्म सम ऑफ nth टर्म. नो एचपी कडे आणि एपी कडे पहा. हे 10th ला जरी तुम्हाला सर लोकांनी सांगितलं असतं तरी मला वाटते एचपी ची एक्सरसाइज जमली असते. रेसिप्रोकल्स ऑफ टर्म्स ऑफ एपी इज कॉल्ड द एचपी हार्मोनिक प्रोग्रेशन. सो nth टर्म ऑफ एचपी रेसिप्रोकल ऑफ nth टर्म ऑफ एपी. आणि एक्सरसाइज पण छोटी आहे, तुम्ही बुक मध्ये पहा, खूप शॉर्ट मध्ये दिसेल. आणि फायनली थोडीशी नवीन जी सिक्वेन्स आहे का ती हे अरिथमेटिको जिओमेट्रिक प्रोग्रेशन. इट इज द प्रोडक्ट ऑफ टर्म्स ऑफ एपी अँड जीपी. एपी ची फर्स्ट टर्म, जीपी ची फर्स्ट टर्म, पण इथं ए म्हणजे 1 घेतला जातो. 1 स्क्वेअर अँड सो ऑन. 1 स्क्वेअर अँड सो ऑन. Product of terms of AP and GP form arithmetico-geometric progression. याचे प्रॉब्लेम मात्र इंटरेस्टिंग आहे. याचे सम ऑफ n टर्म साठी फॉर्म्युला सुद्धा खूप मोठा आहे. तो फॉर्म्युला पाठ न करता डायरेक्ट प्रॉब्लेम कशी करायचे हे पण मी एका व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेले. पूर्ण सिक्वेन्सचे तुम्ही व्हिडिओ जर पाहिलात तर प्रोग्रेशन सिक्वेन्सेस म्हणजे प्रोग्रेशन तुम्हाला कंप्लीट झाले. प्रोग्रेशनचा कुठलाही पार्ट मग तुम्ही JW मेन द्या, ॲडव्हान्स द्या, का सिंपल आपली सीईटी द्या, कोण्याही एक्झामच्या तयारीसाठी आपली सिक्वेन्सची तयारी कंप्लीट झालेली आहे. मग आज काय ॲडिशनल करणार? जो सिरीज पार्ट आहे, सिरीज समेशन, त्या समेशनसाठी काही फॉर्म्युले आणि त्यासाठी सिम्बॉल शिकवणार. मध्ये मध्ये काही तुम्हाला अशा सिम्बॉलचे प्रॉब्लेम येऊन गेले असतील पहा, त्याला सिग्मा नोटेशन म्हणतो. हे प्रॉब्लेम मुद्दा मी सोडून दिले. स्पेशली इथून पुढं त्यावरच ही शेवटची एक्सरसाइज आहे या आजच्या लेक्चरमध्ये. का फार झालं थोडासा उद्या घ्यावं लागेल, आपला चॅप्टर संपतो. आणि या चॅप्टरला ऑब्जेक्टिव्ह मी या लिंक सोबत तुम्हाला देणार आहे, ते सोडवत चला. ओके, आजचा नवीन पार्ट पाहू. नोटेशन फॉर द सम. मी काही इथं सम तुमच्या समोर लिहिल्यात. T1 प्लस T2 प्लस T3 प्लस 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 अँड सो ऑन Tn म्हणजे सम ऑफ n टर्म. मागे जर तुम्ही याला सिम्बॉलिकली पाहिलं असेल त्याला आपण सिम्बॉल दिलं तर Sn, सम ऑफ n टर्म्स. पण सम ऑफ n टर्म पुन्हा पुन्हा काय करता येते तुम्हाला? इफ द प्रोग्रेशन इज एपी ऑर जीपी ऑर एचपी ऑर ईजीपी. त्याच्यात एचपी ला फॉर्म्युला नाही, त्यात मिनिमम टर्म्स असतील तर शक्य, जास्त टर्म्स असतील की एचपीच्या सम साठी फॉर्म्युला नाही. नीट पहा, फक्त आपल्याला एपी, जीपी आणि एजीपीच्या टर्मची सम काढता येते.
पण ह्या पूर्ण समला मी इथे सिम्बॉल चेंज करणार आहे. पण इट इज डिनोटेड बाय द नोटेशन सिग्मा, सिग्मा नोटेशन. आणि ह्या नोटेशन मध्ये मी असं चिन्ह देऊन हे T1 T2 T3 येत नाही, याच्यातला T तर सगळीकडे फिक्स आहे. इट इज अ T. व्हॉट इज व्हेरिएबल? व्हेरिएबल इज बेस. सो हिअर बेस इज R. बेस इज R. T suffix R and R vary from 1 to n. सिम्बॉल कसं निवडायचं आता? कंप्लीट याच्यात जे सिम्बॉल आहे ते सगळीकडे टीच आहे, फक्त बेसला मात्र व्हेरिएबल आहे आर. सो दॅट कंप्लीट सम इज रिप्रेझेंटेड बाय समेशन ऑफ टी सफिक्स आर. आर व्हेरी फ्रॉम 1 to n. हे तुमच्या ओळखीचे नंबर 2, 4, 6, 8 and so on. Sum of even numbers. And sum of even number is represented by again the same symbol, summation. पण summation घेताना इथं मी या numbers कडे पाहा. These all are multiples of 2 or these are divisible by 2. So it is written as 2 into 2 fix आहे, याला into मध्ये मी r घेतो. And r varies from 1 to n. तर r ची व्हॅल्यू 1 ठेवली तर पहिला नंबर मिळेल. r ची व्हॅल्यू 2 ठेवा, सेकंड नंबर मिळेल. 3 ठेवा, r ची नंबर म्हणजे r ची व्हॅल्यू 1, 2, 3 अशी पुढे करत करत n पर्यंत न्या. म्हणजे तुम्हाला ह्या कंप्लीट टर्म मिळतील आणि या सगळ्यांची सम छोट्याशा सिम्बॉल मध्ये. हे पुढे येणार आहे सम ऑफ इव्हन नंबर ट्वाइस r. r नॅचरल नंबर 1, 2, 3 अप टू n. These are the odd numbers. Odd numbers याचा फॉर्म्युला पाहत चला. मी फक्त इथे सिम्बॉल थोडं नवीन सांगणार. सिम्बॉल समेशन and that is 2r minus 1. That is the odd number formula and r varies from 1 to n. r ची व्हॅल्यू 1 घ्या, 2 into 1 minus 1, that is 1. r ची व्हॅल्यू 2 घ्या, 4 minus 1, that is 5. पुढचा नंबर घ्या 7 and so on up to n terms. म्हणजे समेशन ऑफ ऑड नंबर कधी विचारलं तर हा फॉर्म्युला. समेशन ऑफ इव्हन नंबर and generally the sum is represented by t suffix r. आता आपण या एक्सप्रेशन कडे पाहू जरा. 1 into 3 फर्स्ट ब्रॅकेट प्लस 3 into 5 प्लस 5 into 7. हे नंबर खूप इंटरेस्टिंग आहे. यांना पहिले मला सिम्बॉलिकली मांडावं लागेल. समेशनचं सिम्बॉल वेगळं, दॅट इज अगेन समेशन सिग्मा नोटेशन. पण ब्रॅकेट मध्ये ह्या पहिल्या टर्म साठी एक फॉर्म्युला मी आणि इंटू दुसऱ्यासाठी एक फॉर्म्युला, दोघांमध्ये प्रोडक्ट. इथे गेलो मी पहा 2r minus 1 आणि याच्याकडे घेतोय मी 2r plus 1. Here r varies from 1 to n. माझा फॉर्म्युला बरोबर आहे की नाही तुम्ही चेक करू शकता. r ची व्हॅल्यू 1 ठेवा, 1 into 3 मिळेल त्या दोघांचं प्रॉडक्ट 1 into 3. r ची व्हॅल्यू 2 ठेवा, 3 into 5 मिळेल. म्हणजे सम ऑफ 1 into 3 plus 3 into 5 plus 5 into 7 written as by using the notation summation of product of 2r minus 1 into 2r plus 1. That is the notation for the summation. मग समेशन अशी खूप मोठी आहे, त्याला शॉर्ट मध्ये लिहिता येईल, शॉर्ट मध्ये. आणि ह्या समेशन साठी काही आपल्याकडे स्पेशल फॉर्म्युले आहेत. सम ऑफ नॅचरल नंबर त्यातला एक फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर. हे 3 फॉर्म्युले घेणार आहे मी. सम ऑफ नॅचरल नंबर, सम ऑफ देअर स्क्वेअर्स अँड सम ऑफ देअर क्यूब्स. आणि एवढ्यांवर आणि या सिम्बॉलवर हा चॅप्टर आपल्या इथे शेवटच्या एक्सरसाइजला संपतो. समेशन साठी आपल्याकडे पहिला फॉर्म्युला आहे सम ऑफ 1 plus 2 plus 3 plus 4 plus नॅचरल नंबर. याला म्हणजे मी सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स and that is given by the formula
n in bracket n plus 1 by 2 sum of n नॅचरल नंबरसाठी फॉर्म्युला n इंटू n प्लस 1 बाय 2. तेच नॅचरल नंबर पण इथे काय म्हणतो मी सम ऑफ देअर स्क्वेअर्स, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ नॅचरल नंबर, and that is given by the formula n into n plus 1 into 2n plus 1 divided by 6. That is sum of square of natural numbers till 2n. Sum of their cubes, sum of cubes of natural number is given by n into n plus 1 divided by 2. आणि या कंप्लीट याचा स्क्वेअर, मी मुद्दाम त्याला असं लिहिलं कारण हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे त्याचा फक्त हा स्क्वेअर. and now summation of 1 plus 1 plus 1 plus 1 plus 1 that is equal to n. पण मी एक थोडासा बदल करणार आहे. हे जे समेशन आहे याला मी सिंबॉलिकली कसं लिहिणार आहे? This is written as summation r varies from 1 to n. ह्या कंप्लीट पार्टला आपल्याला समेशन ऑफ r's आणि r फ्रॉम 1 2 3 अप टू n म्हणजे कंप्लीट याला मी सिंबॉलिकली लिहिणार आहे समेशन ऑफ r व्हेरी फ्रॉम 1 टू n. ह्या कंप्लीट याला मी लिहिणार आहे summation of r square r vary from 1 to n, and it is the summation of r square r varies from 1 to n, and finally it is the summation of 1 and it is r vary from, इथं r नाहीच आहे खरं, 1 1 1 1 1 ची सम n. हे फॉर्म्युले सिंबॉलिकली जरा वेगळे वाटतात म्हणजे तुम्हाला 1 plus 2 plus 3 सिंबॉलिकली फॉर्म्युला, 1 square 2 square 3 square इट इज सिंबॉलिकली फॉर्म्युला. मग तुम्हाला समेशन, सॉरी इथे क्यूब पाहिजे, समेशन ऑफ क्यूब्स हे झाले फॉर्म्युले. आता याच्यावरती प्रॉब्लेम आपण नेहमीच्या पद्धतीने, मी व्हिडिओ करताना थोडंसं आधी वेगळे केले, आज तुम्हाला बोर्डवर घेतोय, असं काही जसं तुमच्या बरं वाटेल त्याप्रमाणे घेत राहील. ओके, पुढचे प्रॉब्लेम. नोटेशन फॉर समेशन. हे नोटेशन तुम्हाला मी आत्ता डिस्कस केलं की या समेशनसाठी हा सिग्मा वापरला जातो. यामध्ये जो आर आहे ना, आर व्हॅल्यू ऑफ आर स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 अप टू n, इथं जो नंबर असेल तिथपर्यंत तो आर व्हॅरी होतो आणि मध्ये काहीतरी एक्सप्रेशन आर मध्ये दिलेलं असते. हे जे नोटेशन सांगितले जस्ट एकदा तुम्हाला रिपीट सांगतो. T1 T2 T3 and so on Tn, sum represented by summation symbol Tr, r vary होणार. These are all multiples of 7 up to n terms, so it is 7r, r vary from 1 to n. 1 plus 2 plus 3 plus 4 and so on up to n, that is denoted by sum of r, r 1 2 3 up to n. Sum of 1 square plus 2 square plus 3 square plus and so on denoted by summation r square. आता तुम्हाला मी बोर्डवर सांगितलं तसंच. ओके, आता ह्या समेशन साठी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ समेशन सांगायच्या. इझी प्रॉपर्टीज. समेशन सिम्बॉलच्या पुढे जर सम मध्ये ऍडिशन मध्ये दोन अलग अलग टर्म असतील तर समेशन सेपरेट घेता येतं. सम ऑफ ए आर, सम ऑफ बी आर. समेशन सबट्रॅक्शन मध्ये पण सेपरेट सिम्बॉल देता येतं. कॉन्स्टंट इनटू व्हेरिएबल असेल तर व्हेरिएबल म्हणजे ए आर, आर व्हॅरी व्हायला के नाही, के समेशनच्या बाहेर घेऊ शकता. ए आर ॲज इट इज. आणि सम ऑफ 1 plus 2 plus 3 and so on up to n times, हे 1 1 1 ची सम n टाइम्स गिव्हन बाय n. हे झालं सिम्बॉल गिव्हन बाय द फॉर्म्युला n. ओके, and sum of k k k k k n times, it is kn.
The sum of 4 times 4n. Sum of 5 times 5n. ओके, हे दोन फॉर्म्युला पण आहेत, प्रॉपर्टी पण. 1 2 3 4 5 प्रॉपर्टीज. ह्या प्रॉपर्टीज लिहून घ्या, कारण पुढे प्रॉब्लेम मध्ये लागणार. तर एक महत्वाचे 2-3 फॉर्म्युले तुम्हाला सांगायचे. समेशन ऑफ आर म्हणजे समेशन ऑफ n नॅचरल नंबर्स गिवन बाय द फॉर्म्युला n इंटू n प्लस 1/2. ऍक्च्युअली ही सम आहे, सिम्बॉलिकली अशी दाखवतोय, and that sum is given by the formula n into n plus 1/2. Similarly, summation of squares of natural number, sum of natural number आता पाहिलेलं, आणि sum of natural number साठी हा फॉर्म्युला पुढचा घेतो मी, sum of squares of natural numbers, squares, that is denoted by summation r square and given by the formula n into n plus 1 into 2n plus 1/6. स्क्वेअर असेल तर या पूर्ण समेशनला सिम्बॉल असं दिलं जाते, फॉर्म्युला हा. सम ऑफ देअर क्यूब्स, क्यूबची सम सिम्बॉलिकली डिनोटेड बाय summation of r cube symbolically, and it is given by the formula n into n plus 1/2 bracket square. ओके, हे 3 फॉर्म्युले महत्वाचे. बाकीचा फॉर्म्युला तुमचा कुठलाही अवघड बी नाही आणि लक्षात पण राहील, विसरणार नाही. चला प्रॉब्लेम पाहूया. मी प्रॉब्लेम अवघड तितकेच इथे घ्यायलो, सोपे प्रश्न तुमच्यावर ठेवून देतोय. थोड्या याला डबल सांगेल, पण अवघड तेवढं देतो. या समेशन सिम्बॉलच्या मध्ये पुन्हा मला समेशन दिसायली, समेशनच्या मध्ये समेशन, डिव्हिजनला नाही, न्यूमरेटरला पहा, डिनोमिनेटर नाही, न्यूमरेटर. सम ऑफ स्क्वेअर हे सिम्बॉल या ब्रॅकेटच्या समेशन साठी, समेशन मध्ये सिम्बॉल आलं समेशनचं, त्याच्याकडे लक्ष देतोय पहिले मी. आणि त्या समेशनला ह्या पहा, आठवतंय काय फॉर्म्युला, दिस रिटन ॲज n इंटू n प्लस 1 इंटू 2s प्लस 1/6. पण इथं समेशन अप टू आर आहे आणि इथं समेशन अप टू n आहे. हा थोडासा फरक लक्षात ठेवा, म्हणजे n च्या ठिकाणी r येणार आहे. न्यूमरेटर पहा, r इंटू r प्लस 1 इंटू 2r प्लस 1/6. आपला प्रॉब्लेम लेफ्टला लिहिलाय, राईटला न्यूमरेटरची सम r इंटू r प्लस 1. डिव्हिजन मध्ये r इंटू r प्लस 1, r इंटू r प्लस 1 कॅन्सल्ड, वी गेट 2r प्लस 1/6. याच्यामध्ये हा 1/6 बाहेर घ्या की कॉन्स्टंट येतो. 1/6 प्रॉपर्टी आठवते, 1/6 समेशनच्या बाहेर, मध्ये राहिला समेशन 2r प्लस 1. पुन्हा समेशन मध्ये 2 टर्म आल्या अलग अलग, समेशन मध्ये 2 टर्म अलग अलग, समेशन ऑफ 2r, समेशन ऑफ 1. ओके, 1/6 दोघांसाठी म्हणून ब्रॅकेट घ्यावं लागलं मला. पहिल्या समेशन मध्ये पुन्हा 2 कॉन्स्टंट बाहेर काढा, त्याला 2 इंटू r, 2 इंटू समेशन r प्लस समेशन 1. व्हॉट इज समेशन r? इट हॅज फॉर्म्युला n इंटू n प्लस 1/2. Summation 1 n times it is n, 2 cancel, and hence we get n into 1 plus n plus 1 in plus n. प्रोडक्ट घेऊन टाका त्याचं, किंवा हेच उत्तर लिहिलं तरी चालेल. मी या दोघांकडून काय करेल, n आणि n कॉमन घेईल, n and n कॉमन, n into n plus 1, इथलं n कॉमन घेतलं 1. सो फायनल आन्सर इज n इंटू n प्लस 1 इंटू 1/6. कशाचा आन्सर काढला आपण, प्रॉब्लेम पहा, ही कंप्लीट समेशन फाइंड आउट केली 1/6 इंटू n प्लस 2. ओके, प्रॉब्लेम अवघड आहे, पण हा व्हिडिओ पॉज करू थोडंसं पाहत चला आणि पेन हातात ठेवा, काय व्हायला ते. पुन्हा एक थोडासा अवघड सोपा एकही प्रश्न मी या स्लाइड मध्ये घेत नाही, सगळे अवघड तेवढेच घेतोय. ऑब्झर्व केली सम, या समला मी नाव देतो यस. 70 स्क्वेअर मायनस 69 स्क्वेअर, 68 स्क्वेअर मायनस 67 स्क्वेअर,
66 स्क्वेअर मायनस 65 स्क्वेअर अँड सो ऑन. जरा नीट पाहिलं ना या ब्रॅकेट्सकडं, तर या ब्रॅकेटमध्ये 1 आहे, मग 2 3 असे टर्म येणार नाही. 1 च्या नंतर 3 पण ऑड नंबर 69 67 65 आणि फर्स्ट टर्म 70 68 66. सेपरेशन जर केलं तर ते असं दिसेल. 2 पासून 70 पर्यंत इव्हन नंबर आणि 1 पासून 69 पर्यंत ऑड नंबर. मायनस 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 कॉमन घेतलं. ही स्टेप समजली पहा. 70 68 66 अप टू 2 उलट लिहिली 2 4 6 ते 70. ऑड नंबर 1 3 5 7 अप टू 69. आता हे समेशन आहे इव्हन नंबरची. त्याला सिम्बॉलिकली आपण कसं लिहिणार पाहता. सिम्बॉलिकली 2r स्क्वेअर येतं का पाहिजे. 2r स्क्वेअर. r ची व्हॅल्यू 1 ठेवा, इथं 2 येईल. 2 ठेवा, इथं 4 येईल. 6 येईल अँड सो ऑन. कुठपर्यंत पण फक्त 35 पर्यंत. 35 इंटू 2 70. आणि या नंबरचं मी लिहिले 2r मायनस 1. r ची व्हॅल्यू 1 ठेवा, 1 येईल. 2 ठेवा, 3 येईल. These sums are written symbolically like this. हा पार्ट तुमच्यासाठी नवा आहे. म्हणजे मी लिहिलो पण तुम्हाला लिहिल्याच्या नंतर कळायले काय लिहिलं होते. पण इव्हन नंबर म्हणजे मल्टिपल ऑफ 2 आणि ऑड नंबर त्यापेक्षा 1 न कमी. कुठल्याही इव्हन नंबर मधून 1 कमी करा, ऑड मिळतो. पटलं. आता या ब्रॅकेटला सॉल्व कर. या ब्रॅकेटला 4r स्क्वेअर मायनस 4r प्लस 1. कारण मला हे 4r स्क्वेअर दिसले, हे कॅन्सल होईल. मग आपल्याकडं राहील का. 4r स्क्वेअर कॅन्सल झालं. या केसमध्ये r व्हॅरी फ्रॉम 1 टू n नाही, फक्त 35. शेवटची टर्म आपली 70 पर्यंत होती म्हणून. समेशन सेपरेट घ्या बाय द प्रॉपर्टी. या समेशन मध्ये 4 कॉमन घ्या कारण तो कॉन्स्टंट आहे. समेशन ऑफ 1. समेशन ऑफ r चा फॉर्म्युला n इंटू n प्लस 1 बाय 2. n इंटू n प्लस 1 बाय 2. n म्हणजे 35. समेशन ऑफ 1 1 1 1 35 टाइम्स, सो इट इज 35. n इंटू n प्लस 1 बाय 2 आणि हा n. फॉर्म्युले आठवले तर स्पीड येते. 2 4 here division is 2. 35 plus 1 36. Now product of 2 into 35 into 36. हे प्रोडक्ट घेण्याच्या पेक्षा मी बदल करू काय. 35 कॉमन घेतो. इथं राहिलं 2 into 1 into 36 into 1 minus 1, sorry, 35 taken common from both bracket. Now 36 into 1, 36 into 2, 72 minus 1, 72 minus 1, that is 71. Now their product. This is our sum. प्रॉब्लेम मी तुम्हाला थोडा रिपीट दाखवतो. तुम्हाला रिपीट व्हिडिओज पाहता सुद्धा येतो, पण कंटाळा येण्याची दाट शक्यता आहे. यस. 70 स्क्वेअर मायनस 69 स्क्वेअर, 68 मायनस 67 स्क्वेअर. यात प्रत्येक नंबर हा इव्हन ऑड इव्हन ऑड इव्हन ऑड टिल 2, इव्हन ऑड 1 आणि 2 पर्यंत इव्हन ऑड. सो 1 3 5 7 ऑड, 2 4 6 8 इव्हन. त्याला मी सेपरेट केलं. इव्हन नंबर्स आर मल्टिपल्स ऑफ 2, so they are written as 2r, and odd numbers are 2r minus 1. याच्यानंतर ब्रॅकेटचं एक्सपेन्शन. ब्रॅकेटचं एक्सपेन्शन केलं 4r स्क्वेअर कॅन्सल होईल. समेशन सेपरेट घ्या, 4 कॉमन घ्या आणि समेशन ऑफ r चा फॉर्म्युला बाजूला पहा. समेशन ऑफ we get. Then again one hard problem. 1 into 3 into 5
plus 3 into 5 into 7 plus 5 into 7 into 9 plus n into n plus 1 into n plus 4 सम ऑफ n टर्म्स फाइंड आउट करायची. त्या समला बी एस म्हणतोय मी. म्हणजे सगळे फॅक्टर जर तुम्ही ऑब्झर्व केले ना, हे पूर्ण ऑड आहेत. किंवा लास्टच्या फॅक्टर्स कडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की याला सिम्बॉलिकली कसं लिहिणार, आर इंटू आर प्लस 1 आर प्लस 4. याच्याकडे पहा, म्हणजे यांच्या ठिकाणी आर टाकलं, झालं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. म्हणजे कंप्लीट सिरीज ऑब्झर्व केली आणि जर लास्ट टर्म दिली असेल तर समेशन साठी तुम्हाला फॉर्म्युला तयार करायची आवश्यकता नाही. तोच फॉर्म्युला आहे एन रिप्लेसेड बाय आर. आता मी दोन ब्रॅकेटचं प्रोडक्ट घेतो पहिले, कारण समेशन मला ऍडिशन मध्ये सेपरेट करता येते, प्रोडक्ट मध्ये नाही. मग पहिले याला टर्म मध्ये लिहितो, फॅक्टर्सचा प्रोडक्ट घेलो, पुन्हा आर न मल्टिप्लाय करा. नाउ that three factors are converted into three terms by taking the product. Now summation, take separate summation of each term. Summation of r cube formula है, constant 5 है, बाहर गया, constant 4 है, कॉमन गया. समेशन ऑफ आर फॉर्म्युला आहे, समेशन आर स्क्वेअर फॉर्म्युला आहे, समेशन आर क्यूब फॉर्म्युला आहे. वापरा फॉर्म्युले ते, n इंटू n प्लस 1 बाय 2, n इंटू 2n प्लस 1 बाय 6, n इंटू n प्लस 1 बाय 2 होल स्क्वेअर. ओके, समेशन ऑफ आर साठी फॉर्म्युला आर स्क्वेअर, हा आर क्यूबचा फॉर्म्युला. आता या तिन्ही टर्मचं ऍडिशन तुम्हाला शक्य पॉसिबल तितकं काय करा, सिम्प्लिफिकेशन. तर मला यामध्ये काय दिसते पहा, n इंटू n प्लस 1 बाय 2 इथं पण आहे, n इंटू n प्लस 1 बाय 2 इथं पण आहे, n इंटू n प्लस 1 बाय 2 इथं पण आहे. या तिन्ही टर्म मधून आपण काय करूया, n इंटू n प्लस 1 बाय 2 कॉमन घेऊ. ओके, बाकी टर्म ज्या राहतात त्या. आता याच्या पुढे याचं सिम्प्लिफिकेशन, एलसीएम घेतला मी 6, शक्य तितकं पुढं करा. मी पुढे आता तुम्हाला तुमच्यावर सोडून देतो कॅल्क्युलेशन. बुक सारखा आन्सर काढा आणि आन्सर बद्दल आपला कॉन्फिडन्स पाहिजेच, हा पार्ट काही अवघड नाही. पुढे जाऊया आणि शेवटचा प्रॉब्लेम या चॅप्टर मधला म्हणलं तरी चालते. S1 S2 S3 आर द सम ऑफ n नॅचरल नंबर्स, सम ऑफ देअर स्क्वेअर्स अँड सम ऑफ देअर क्यूब्स. म्हणजे सरळ सरळ S1 S2 काय दिलेत, सम ऑफ नॅचरल नंबर, सम ऑफ देअर स्क्वेअर्स अँड सम ऑफ देअर क्यूब्स. पण हे तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सम ऑफ नॅचरल नंबर, सम ऑफ देअर स्क्वेअर, सम ऑफ देअर क्यूब्स. हे सिम्बॉल S1 S2 S3 दिलेत आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचे. Then show that 9s2 square is equals to s3 into 1 plus 8s1. 9s2 square पहिले फाइंड आउट करून ठेवू. s2 माहिती आहे, 9s2 square, s2 किंमत टाका, s2 square, s2 माहिती आहे आपल्याला, s2 square स्क्वेअर करून घ्यावं लागेल. ओके, नेक्स्ट इथं काय केलं मी, आता 9s2 स्क्वेअरला असं लिहिता येते का पहा, स्क्वेअर याला मी इन्सर्ट केलं मध्ये, 9चं होईल 3, हे 3, कारण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे 9 इन ब्रॅकेट, सो इट इज अ 3 स्क्वेअर 9. 3 6चं डिव्हिजन झालं, इथं राहिलं 2, सो 9s2 स्क्वेअर इज n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. 9 ब्रॅकेट मध्ये इन्सर्ट करा, हे 3 आणि 6चं डिव्हिजन करा, ही झाली आपली एक साइड. चला पाहूया आता, S8 S1 काढतोय, S1 फॉर्म्युला n इंटू n प्लस 1 बाय 2 डिव्हिजन करून घ्या. 1 प्लस 8 S1 ची गरज आहे म्हणून 1 ऍड केला दोन्ही साईडला, 1 ऍड केला. 4n इंटू n प्लस 1 ते येईल 4n स्क्वेअर प्लस 4n प्लस 1. पण हे ब्रॅकेट तुमच्या ओळखीचं आहे, 2n प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. Now S3 into 1 plus 8 S1, that is
S3, that is 8S1, 1 plus 8S1. S3 ॲज इट इज फॉर्म्युला, हे आता आपण फाइंड आउट केलेलं. आणि दोघांचं ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर येतो, ए बी होल स्क्वेअर लिहिता येईल. इक्वेशन 1 आठवलं आत्ता आलेलं. इक्वेशन 1 ची व्हॅल्यू n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर, सेम तीच व्हॅल्यू आली. अँड हेन्स द प्रूफ. ओके, हे झालं आपला सिक्वेन्स अँड सिरीज पूर्ण चॅप्टर. मी उद्याच्याला फायनली काय करेल, कम्प्लीट फॉर्म्युलांचं एकदा रिव्हिजन, चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकलो आणि तुमचे ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम सोडवताना नेमके कसे सोडवायचे त्याचं तुम्हाला थोडी गाईडलाईन देईल. थोडा बेसिकली तुम्ही पक्का जर झालात तर कुठलाही JEE मेन असो, CET असेल, ॲडव्हान्स असेल, कुठलाही जमेल. म्हणून हे लक्षात घ्या, क्लास कुठलाही असला तरी अभ्यास मात्र आपल्यालाच करावा लागेल. आम्ही पण यातून गेलेले आहोत. अभ्यास चांगला केला तर कितीही टॉपच्या रिझल्ट सारखा आपल्याला कंपॅरिझन करून देता येते आणि तसे रिझल्ट आलेले आहेत. मागचे चेक करत चला. माझ्या नावावरचे रिझल्ट असतील, क्लासवरच्या नावाचे रिझल्ट असतील, परभणीतले रिझल्ट असतील, व्हेरीफाय करा. लास्ट इयरचे रिझल्ट पहा आणि त्याच्यानंतरच मी बोलतोय त्यावर विश्वास ठेवा. ओके.